नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. एक होममेकरचा दिवसभरातील 90% टाईम हा किचनमध्ये जात असला तरीसुद्धा बघा, किचनमधील कित्येकशी कामं ही आपली पेंडिंगच पडून राहतात. तर कितीही आपण वेळ दिला तरी किचनचे काम आपले का पूर्ण होत नाही? तर तसंच माझ्यासोबतसुद्धा होत आहे. तर आपण म्हणतो ना, नजर हटी दुर्घटना घटी, तसंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. थोडे दिवस किचनमध्ये लक्ष नव्हतं तर 1-2 डाळींना कीडसुद्धा लागलेला आहे. त्याचं कारण असं असू शकतं की ज्यावेळी मी 2च वेळेस वर्षातून डीप क्लिनिंग करत असते किचनची. इतर वेळेस तर माझं महिन्यात किराणा आणल्यानंतर क्लिनिंग ही चालूच असते. हे मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. तर डीप क्लिनिंग ही दिवाळीत आणि पावसाळा चालू व्हायच्या आधी करत असते. पण आत्ता मध्येच का क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे? याचं कारण असं की जेव्हा हिवाळ्यात क्लिनिंग केली होती त्यावेळी जास्त प्रमाणात ऊन नव्हतं. ऊन नसल्यामुळे धान्याला किंवा किराण्यातील डाळींना ऊन दाखवलं गेलं नाही, त्यामुळे त्यांना कीड लागत असावं असं मला वाटतंय. तर आता मला ऊन तर दाखवायचंच आहे, तर त्यानिमित्ताने मी डबेसुद्धा घासून घेणार आहे. तर एकाच दिवशी सगळे कामं माझ्याकडून होणार नाही किंवा तुमच्याकडूनही होणार नाहीत. म्हणून व्यवस्थित तुमचा किचन हा बघून घ्या आणि तुम्हाला कोणत्या कोपऱ्यापासून क्लिनिंग स्टार्ट करायची आहे हे तुमचं प्लॅन तुम्हीच करा. तर माझा किचन तुम्ही बघू शकताय. तर मी ह्या कोपऱ्यापासून क्लिनिंग चालू करणार आहे. म्हणजे एका दिवसाला एकच रॅक करणार आहे. त्याच्याने काय होतं की प्रत्येक वस्तूला व्यवस्थित पद्धतीने ऊनसुद्धा दाखवून होतं आणि त्या वस्तू व्यवस्थित डब्यांमध्ये भरूनसुद्धा होतात. तर मी आता सगळ्यात आधी मला जी रॅक क्लीन करायची आहे त्याच्यावरतील डबे हे काढून घेतले आणि ते आता रिकामे करून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही फ्लॅट सरफेसवरती एखादी जुनी साडी अंथरून त्याच्यावरती ते डब्यांमधील सामान काढून घेऊ शकता. तर मीही तसंच केलेलं आहे. त्यानंतर मी आता हे सगळे प्लॅटफॉर्म व्यवस्थित पुसून घेणार आहे. तर कशाने पुसते? तर आपलं व्हिनेगरचं पाणी घेतलं, त्यात 2 चम्मच व्हिनेगर, 1 चम्मच सोडा, 1 चम्मच डिशवॉश लिक्विड आणि 1 चम्मच तुम्ही कोणतेही फ्रेग्रन्स लिक्विड ॲड करू शकता. तर मी याच्यामध्ये कम्फर्ट ॲड केलेलं आहे, त्याचा वासही छान येतो म्हणून. तर याच्याने खूप चांगल्या पद्धतीने क्लिनिंग होऊन जाते. तर ही जी रॅक तुम्ही बघताय तर त्याच्या फ्रीजच्यामध्ये आणि रॅकच्यामध्ये थोडासा गॅप आहे. एक व्यक्ती उभं राहू शकते किंवा मी व्यवस्थित पद्धतीने तिथून वस्तू काढू शकते, अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर रेंटेड हाऊस असल्यावरती ह्या ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. पण ती डब्यांची रॅकवरती सगळे डबे व्यवस्थित हेंबावून जातात. आता सगळे डबे मी व्यवस्थित पद्धतीने रिकामे करून घेत आहे. तर आधी असलेल्या वस्तूंना पण ऊन दाखवून घ्यायचं आहे आणि नवीन किराण्यात आणलेल्या वस्तूंनासुद्धा ऊन दाखवून घ्यायचं आहे. तर त्याच्याने काय होतं, आणि तुम्हीही जर माझ्यासारख्या जास्त प्रमाणात घरामध्ये शेंगदाणे डाळी आणून ठेवत असणार तर ऊन दाखवणं गरजेचंच आहे. तर हिवाळ्यात दिवाळीच्या टायमाला तेवढं पुरेसं ऊन नव्हतं धान्याला मिळालेलं, त्याच्यामुळेच आता हे सगळं परत करावं लागतंय. नाहीतर एकदा हिवाळ्यामध्ये केलं तर पावसाळा चालू व्हायच्या बरोबर मी 15 दिवस आधी क्लिनिंग करून घेत असते. कारण पावसाळा परत 4-5 महिने नाशिकला पावसाळा असतोच. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे पावसाळ्यातसुद्धा डब्यांची डीप क्लिनिंग होत नाही. क्लिनिंग तर आपण प्रत्येक महिन्याला करतोच, पण डीप क्लिनिंग होत नाही. तर आता मी ते डबेही रिकामे करून घेतले आणि वॉशही करून घेतले आणि दिवसभर आता मी ते उन्हामध्ये राहू देणार आहे किंवा 2-3 तास, कडक ऊन असेल तर 2-3 तास तरी राहू देणार आहे. आणि सगळं धान्यसुद्धा मी व्यवस्थित ऊन दाखवून दिलेलं आहे. धान्य म्हणणार किंवा आपले डाळी वगैरे जेही किराण्यामधल्या वस्तू असतात त्यांना ऊन दाखवून घेत आहे. तर हे काम चालू असतानाच मध्येच एक आराध्याच्या शाळेमध्ये PTM आहे, पॅरेंट्स मीटिंग आहे, तिथे जावं लागणार आहे. तर अर्धं काम मी पेंडिंग सोडून तसंच तिच्या स्कूलमध्ये चाललेली आहे. उरलेलं काम शाळेतून आल्यानंतर कंप्लीट करणार आहे. त्यामुळेच मी एकाच दिवशी सगळं किचन हे क्लीन करायला सुरुवात करत नाही. याचं कारण तेच आहे की घरात 2 मुलं आहेत. मुलांचं कोणतंही काम केव्हाही निघू शकतं, म्हणून मी एकच कोपरा आवरायला घेत असते. आता सगळे डबे वॉश करून झालेले आहेत. आता त्यांच्यामध्ये सामान हा व्यवस्थित लावून घेत आहे. साखर वगैरे लावून दाखवायचं नव्हतं, त्यामुळे किराण्यातील वस्तू ह्या मी साईडला ठेवून दिलेल्या होत्या, त्या आता मी भरून घेत आहे. तर बघा, ज्याही मी टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही किचन क्लिनिंग करणार तर आता पावसाळा चालू होईपर्यंत आपल्याला किचनची क्लिनिंग परत करावी लागणार नाही. तर बघा,
तर सगळ्या डब्यांना व्यवस्थित ऊन दाखवलेलं आहे, डाळींनाही ऊन दाखवलेलं आहे आणि आता प्रत्येक वस्तू ही सेपरेट डब्यामध्ये भरायची आहे आणि ज्याही ड्राय वस्तू असतील त्यांना एक मोठा डब्बा केला तरीसुद्धा चालणार आहे. आता मी बेसन पीठ भरून घेते. तर उरलेले जे पाऊच असतात ते आपल्याला आधी संपवायचे असतात. तर प्रत्येकच वस्तूप्रमाणे आपल्या घरात डब्बा असेल असं होत नाही. एका डब्यात भरल्यानंतर उरलेली वस्तू ही व्यवस्थित पॅक करायची आणि फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. जेव्हाही लागेल तेव्हा आधी पाऊचमधल्या वस्तूच पूर्णपणे संपवायच्या आहेत आणि मगच नंतर डब्यातील वस्तू काढायच्या आहेत. आता आधीचेही शेंगदाणे उरलेले होते आणि नवीनही शेंगदाणे आणलेले आहेत. तर मी नवीन शेंगदाणे आधी डब्यामध्ये टाकणार आहे आणि वरून जे आधीचे शेंगदाणे होते ते भरणार आहे. त्याच्यामुळे आधीची वस्तू ही आधी खाऊन होईल आणि ती लवकर संपेल. त्याच्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्हालाही माझ्या टिप्स आवडत असतील तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा इथे माझं कामही चालू आहे, मुलांकडे लक्षही देणं चालू आहे. तर कोणतेही काम मी खूप घाईगर्दीत करत नाही. काय होतं की डीप क्लिनिंग ही एकचदा होते, 4-5 महिने आपण त्याच्याकडे परत परत लक्ष देत नाही. त्यामुळे सावकाशपणे करा, खूप धावपळीत करू नका आणि आपलंच घर आहे, आपल्यालाच आवरायचं आहे. त्याच्यामुळे खूप त्याचं प्रेशर घेऊ नका. आणि तुम्हीही माझ्यासारखे जर मसाले यूज करत असणार म्हणजे पावभाजी मसाला, पनीर मसाला वगैरे घरामध्ये तुम्हाला लागत असतील स्वयंपाक करताना तर ते एकाच डब्यामध्ये मी ठेवणं पसंत करते. त्याच्याने काय होतं की किचनही नीटनेटकं राहायला मदत होते आणि एक डबा काढल्यानंतर आपल्याला त्याच्यातच 2-3 मसालेसुद्धा भेटून जातात. रेग्युलरचा मसाला डब्बा हा माझा वेगळा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे फक्त विकतच्या पुड्या मी त्याच्यामध्ये ठेवलेले किंवा विकतचे जे पाऊच मिळतात 10वाले 20वाले ते त्याच्यात ठेवलेले आहेत. किराण्यातील वस्तू भरण्यासाठी डबे हे फ्लॅट सरफेसवरतीच काढून घ्यायचे आहेत. त्याच्याने क्लॅरिटी येते की कोणत्या डब्यात आपल्याला काय ठेवायचे आहे. तर सगळे डबे व्यवस्थित धुवून पुसून भरून ठेवले गेलेले आहेत. रॅक आणि फ्रीजच्या मध्ये इतकं अंतर आहे की जेणेकरून मला सगळा सामान व्यवस्थित काढता येतो आणि ठेवतासुद्धा येतो. आत्तापर्यंत आपली फक्त एकच रॅक क्लीन झालेली आहे. आता अजून पूर्ण किचन क्लीन करायचं आहे. त्याचीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.